आता बघूया लोकसभेच्या धुळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसवाले कधी राम मंदिर बनवू शकले असते का? श्रीरामाच्या अस्तित्वावरच काँग्रेसवाल्यांनी प्रश्न उपस्थित केला। सोलापूरमधील सभेतून योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर घणाघाती टीका। अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा। सभेसाठी सावेडी परिसरातील 12 एकर मैदानाची निवड, जय्यत तयारी सुरू। पुण्यात 3 मेला SSPM मैदानावर राहुल गांधी यांची सभा। सभेची काँग्रेस नेत्यांकडून पाहणी। रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधींची सभा। नारायण राणेंच्या प्रचारासाठी 3 मे रोजी रत्नागिरीत अमित शहांची सभा, तर त्याच दिवशी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची संभाजीनगरमध्ये सभा होणार। 6 मे रोजी आदित्य ठाकरे तर 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा। मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंची माहिती। पुण्यातील काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकरांचा प्रचार करणार। नाना पटोलेंनी समजूत काढल्यावर आबा बागुल यांची नाराजी दूर। शिंदेच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर शुक्रवारी अर्ज भरणार, तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, उपशाखा प्रमुखसह 200 कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश। खारेकुरण गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश। त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला, पण भोर तालुक्याला काय मिळालं? संसदरत्न पुरस्कार सरकारचा नाही तर एका NGOचा, त्यामुळे तो पुरस्कार नाही। जय पवार यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा।